दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे सोनम वांगचुक यांचं उपोषण होतं तो आज उपोषणाचा 21वा दिवस असताना मात्र आपण पाहतोय की दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना तातडीनं आज सकाळी रुग्णालयामध्ये हलवलेलं आहे। ही परिस्थिती आपण पाहतोय की आता आंदोलन स्थळाचा संपूर्णपणे ताबा आहे तो दिल्ली पोलिसांनी घेतलेला आहे। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू होतं आणि न्यायालयाने जे आदेश दिले होते की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, त्यांना उपचार द्या, त्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी आज सकाळी 7 वाजता सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेलेलं आहे। पण त्यांना कोणत्या रुग्णालयात नेलेलं आहे याची माहिती मात्र पोलिसांनी दिलेली नाही। पण दुसरीकडे याच आंदोलनाच्या समोरच्या बाजूला ज्या संघटना आंदोलन करत होत्या त्यांचं मात्र या ठिकाणी आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळते आणि केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। आंदोलक अजूनही आक्रमक या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय की काहीशी परिस्थिती आहे ती तणावाची या जंतर मंतरवर निर्माण झालेली आहे। अनेक आंदोलनकर्ते आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। सोनम वांगचुक यांच्यासोबत जे आंदोलनकर्ते बसलेले होते ते सगळे आता या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर अभिजित दिपके आहे हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये। समोरची दृश्य आपण पाहतोय जिथं गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे उपोषणासाठी बसलेले होते तिथं मात्र आता कुणीही त्या स्टेजवर आपल्याला दिसत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून केला जातोय का असा प्रश्न खरं तर आंदोलकांनी उपस्थित केलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की संपूर्णपणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, विविध फोर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि आता या संपूर्णपणे आंदोलनाचा ताबा आहे तो दिल्ली पोलिसांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आता सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती आहे ती दिल्ली पोलिसांकडून दिली जाईल असं सुद्धा सांगितलेलं आहे। पण इथं जे आंदोलनकर्ते होते त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जे गोंधळ घालणारे विद्यार्थी आंदोलक होते त्यांना सुद्धा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी सध्या दिल्लीतल्या जंतर मंतरवर आपल्याला पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।